स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यात येतोय। विविध संघटनांचा विधान भवनावरती आता मोर्चा निघालाय। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा एल्गार निघतोय। बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी या निमित्तानं करण्यात आली आहे। उपवर्गीकरणाविरोधामध्ये 27 आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा देण्यात आलंय। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे। बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा एल्गार मोर्चा निघालेला आहे। विधान भवनावरती हा मोर्चा धडकतोय। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील वर्गीकरणाला हा मोर्चा आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आता तू त्या मोर्चामध्ये आहेस, या मागण्या सुद्धा आपण आता काही वेळापूर्वी वाचलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत। सध्याचं काय वातावरण आहे? मोर्चा कुठपर्यंत पोहोचलाय? सिद्धेश, खरं तर मी मेट्रो सिनेमा चौकात सध्या आहे आणि याच चौकामध्ये आता संयुक्त महामोर्चा हा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीकडनं जो आहे तो या ठिकाणी काढण्यात येत आहे। खरं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे। आणखी अर्थातच एकीकडे अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन, त्यामुळे हे आंदोलक कुठेतरी विधान भवनाकडे आपली कूच करू नये यासाठी सावधगिरी जी आहे ती देखील बाळगण्यात येत आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर हे आंदोलक देखील या ठिकाणी अर्थात आलेले आहेत आणि या आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात, कारण की नेमकं हे विधान भवनकडे जाणार की आझाद भवनकडे जाणार यांच्याकडनं जाणून घ्या। दादा, आपण विधान भवनकडे जाणार आहात, आझाद मैदानामध्ये जाणार आहात, नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत? आमचा मोर्चा या ठिकाणी मेट्रो सिनेमापासून कॉल दिलेला आहे आणि हा मोर्चा विधान भवनावर जाणार आहे। पोलिसांना अडवायचं असेल पोलिसांनी खुशाल अडवावं। दादागिरी आम्ही खपून घेतली जाणार नाही। ज्या पद्धतीने पोलीस वर्तणूक करतील त्या पद्धतीनेच भीमसैनिक टोल्यास टोला दिल्याशिवाय राहणार नाही। कारण अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत। 59 जातींना एकोप्यामध्ये बांधून या देशामध्ये अनुसूचित जातीची एकता निर्माण केलेली आहे आणि ही एकता निर्माण झालेली एकता जर कोणी विखंडित करण्याचा प्रयत्न करत असेल, मग ती RSS असेल, या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा खुद्द नरेंद्र मोदी असतील, यांना देखील आम्ही जुमानणार नाही। रस्त्यावरचा संघर्ष केल्याशिवाय आंबेडकरी चळवळ या ठिकाणी शांत बसणार नाही आणि याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये आंबेडकरी चळवळ केल्याशिवाय राहणार नाही। आज आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी निघतोय। या मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरातल्या 59 अनुसूचित जातीच्या 59 संघटना सगळ्या या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत। यामध्ये मातंग समाजातील काही मुठभर लोकांना RSSने हाताशी धरलेलं आहे, काही दलालांना हाताशी धरलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून ही उपवर्गीकरणाची मागणी रेटली जाते, जी पूर्णपणे असंविधानिक आहे आणि या ठिकाणी आरक्षणाचे तुकडे करणारी आहे। तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोर्चासाठी काही फलक आणले होते, बॅनर आणले होते, ते देखील हस्तगत केलेले आहेत, फाडलेले आहेत। नेमका काय प्रकार मुंबई पोलिसांकडून होतोय आपल्यासोबत? काय बघा, मुंबई पोलिसांकडे जशी वर्दी खाकी वर्दी आहे तशी त्यांच्या आतमध्ये पण एक खाकी चड्डी घातलेली त्यांनी, जी RSSची आहे आणि त्या चड्डीच्या माध्यमातून म्हणजे त्यांचा आका जो सांगेल, या राज्याचा नालायक मुख्यमंत्री, नालायक गृहमंत्री हा यांच्यावरती पोलिसांवरती दादागिरी करतोय। पोलिसांना हवं तसं वापरून घेतलं जातंय। आज ज्या पद्धतीने आमदारांना पळवून घेतलं जाते त्याच पद्धतीने विश्वास नांगरे पाटील सारखे, मुंबई पोलीस आयुक्तांसारखे अनेक अधिकारी सरकारने हस्तगत केलेले आहे आणि त्या अधिकाऱ्यांना त्यांनी बळजबरीने संघाची चड्डी घातलेली आहे आणि त्यामुळे ते पोलीस अधिकारी संघाची चड्डी घालून त्यांचे नौकर असल्यासारखे वागत आहे। मुळात हे पब्लिक सर्वंट आहेत। अर्थातच बघायला गेलं तर तीव्रता आंदोलकांमध्ये मोठी दिसून येत आहे। गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या विरोधात जे आहे अनेक वक्तव्य जे आहेत ते देखील समोर करताना दिसून येत आहेत। अर्थातच बघू शकतो सिद्धेश, कशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलक हे तीव्रपणे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आंदोलनासाठी जे काही या ठिकाणी बॅनर आणले होते, सामग्री आणली होती, ती देखील मुंबई पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। फक्त त्यांच्याकडे आता झेंडे आणि टोप्या या दोनच वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत। अर्थातच पाहायला गेलं तर आज दिवसभरात नेमकं हे आंदोलन नवं कोणतं वळण घेईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। इतकंच नव्हे तर मग पुढची दिशा काय असेल हे देखील जाणून घेऊयात। दादा, पुढची दिशा कशी असणार आहे आपली? आमचं हे आंदोलन हे जे सरकारचा घाट आहे की बाबा आम्ही 59 जातीमध्ये सगळं व्यवस्थित राहत होतो, परंतु हे सगळ्याला वेगळं करण्याचा घाट ह्या सरकारचा आहे। तर हे घाट पाडून टाकण्यासाठी आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून सगळे एकत्रित झालो। टोटल 36 जिल्ह्यातून लोक इथे येणार आहेत। आमचा जवळजवळ 50,000च्या पुढे मॉब जमा होणार आहे आणि आम्ही हे जे उपवर्गीकरण आहे होऊच देणार नाही। काय कोण करते आणि का करते? हे फक्त सरकारचा घाट आहे। हे RSSचं पूर्णपणे आम्हाला संपवायचा घाट आहे
आम्ही जी SC समाजातले लोक जे आहेत ना 59 जातीचे, हे 13% जे आरक्षण आहे त्याचं उपवर्गीकरण जे आहे ते आम्हाला मान्य नाही आणि आम्ही कदापि होऊ देणार नाही. आमच्यात का नाही, आम्ही बौद्ध समाज, चर्मकार समाज, मातंग समाज एकजुटीनं राहतो. आमची एकजूट नक्की शुभम, त्यामुळे तोडण्यासाठी हा एकंदरीतच लढा आहे. हे सर्व आंदोलक आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत. विविध संघटनांनी विधान भवनावरती मोर्चाची हाक दिलेली आहे. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतो की हा उपवर्गीकरणाचा मुद्दा काय. अनुसूचित जातीमध्ये महार समाजाला 62.2%, मातंग समाजाला 12%. हे अनुसूचित जातीतील आरक्षणाचा महार जातीला सर्वाधिक लाभ असा युक्तिवाद करण्यात आला. SC ST आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा अधिकार आहे, राज्यांना आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्वाळा दिला. मातंग, सांभार, ढोर, रामोशी आदी 50हून अधिक जाती शिक्षण नोकरीमध्ये मागे आहेत असा दावा करण्यात आला. आरक्षणाचा लाभ सर्व जातींना देण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक आहे असा युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आला. मातंग समाजाचे नेते लक्ष्मण ढोबळेंकडून अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड अशा प्रवर्गाची मागणी करण्यात आली. अनुसूचित जातीमध्ये फूट पडेल, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांना भीती आहे.